अस्मितेची गुढी समतेची नवी पहाट. वंचितांच्या हक्कासाठी स्त्रीवादाचा ठाम आवाज. पेण. पुरोगामी आणि स्त्रीवादी दृष्टिकोन जोपासत स्त्री अस्मितेची गुढी ही अभिनव संकल्पना गेल्या 14 वर्षांपासून समाजात रुजत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून देणे हा या चळवळीमागील मुख्य उद्देश आहे. दरवर्षी मराठी नववर्षाच्या निमित्ताने अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पेण शहरात या उपक्रमाचे आयोजन केले जाते. ढोलताशांच्या गजरात नृत्य, उत्साहाने सजलेल्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्यानंतर महात्मा गांधी वाचनालय येथे सार्वजनिकरित्या स्त्री अस्मितेची गुढी उभारण्यात येते. स्त्रियांच्या अस्मितेच्या गुढीचा स्त्रियांच्या अस्मितेची आणि समानतेची लढाई आहे. या मिरवणुकीत मध्यमवर्गीय महिलांसोबतच मोलकरीण, मजूर, आदिवासी, अनाथ तसेच विविध दुर्लक्षित घटकांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतात. सर्व स्तरातील महिलांनी एकत्र येत सन्मान, समता आणि स्वाभिमान यांचा नारा बुलंद केला जातो. यावर्षीची मिरवणूक पेणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणातून निघत असून विविध क्षेत्रातील व्यावसायिक व शिक्षित महिलाही यात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. त्यानंतर सर्व सहभागी महिला सार्वजनिकरित्या महात्मा गांधी वाचनालय येथे गुढी उभारत आहेत. स्त्रीचा सन्मान, समाजाचा अभिमान. पुरोगामी विचारांनी होवो नवा परिवर्तन, असे आवाहन करत सर्व नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे जाहीर पत्रकाद्वारे शैला धामणकर, स्वाती मोहिते, कविता पाटील, संयोगिता टेमघरे, मिनल सांडे, ज्योती राजे आदी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड. मी मधु टीचर. गेल्या 26 वर्षापासून समर कॅम्प आणि विंटर कॅम्प ऑर्गनाईज करत आलेली आहे. यंदाचा आमचा 26वा वर्ष आहे, ज्याच्यात आम्ही मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देतो, जसं काही ड्रॉइंग, क्राफ्ट, कुकिंग, रॅली काढतो, स्ट्रीट प्ले करतो. एक सामाजिक बांधिलकी आहे मुलांकडे, ते त्यांना समजवतो. क्लिनलीनेस हा प्रकार त्यांना सांगतो. झाडं लावण्याचा एक सोशल ॲक्टिव्हिटी त्यांना करतो. छोटी छोटी मुलं ही चुलीवर कुकिंग करतात. ट्रेडिशनल कुकिंग केली जाते हे त्यांना शिकवतो. दुसरं ट्रेडिशनल गेम्स घेतले जातात. अशा वेगवेगळ्या खूप उपक्रम घेतो. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिला अत्याचार विरोधी मंचाबरोबर आम्ही इथं एक स्ट्रीट प्ले करायला आलो आहे. एक पथ्यनाट्य करतो, ज्याच्यात राम त्याच्या गँगबरोबर, त्याच्या माणसांबरोबर इथे आपल्याला स्वच्छतेची एक मोहीम काढली, ज्याच्यात ते आपल्याला कसं स्वच्छता ठेवावी, कसं आपला पेण सुंदर शेड करावा, असा त्यांचा हा उपक्रम आहे. थँक्यू. अत्याचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्त्री अस्मितेच्या गुढीचे हे 15वे वर्ष आहे. स्त्री अस्मितेच्या गुढीची संकल्पना मुळातच भारत हा देश विविध जाती, धर्म आणि भाषा यांनी नटलेला आहे आणि म्हणूनच आम्ही भारतामध्ये एकात्मता राहावी, भारतातील राहणाऱ्या सगळ्यांचं नवीन वर्ष म्हणून या दिवसाकडे बघावं, जातीय धार्मिक तेढ म्हणून याकडे बघू नये, यासाठी आम्ही स्त्रियांच्या अस्मितेच्या गुढीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि आज मला आनंद होतो आहे की आजच्या रॅलीमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, दलित, आदिवासी आणि एकल महिला, मतिमंद मुलं, अनाथ मुलं आणि मुली ह्या सगळ्या आमच्या गुढीमध्ये सहभागी आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात, उत्साहाने सहभागी होतात आणि पेणचे नागरिक या गुढीचं कौतुक करतात, स्वागत करतात, देणग्या देतात आणि आमचे कार्यक्रम बघायला येतात. याचा दुसरा अर्थ असा आहे की गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्त्रियांच्या अस्मितेची आणि धार्मिक सखोला राखण्यासाठी एकात्मतेची जी उभी केलेली चळवळ जी आहे महिला अत्याचार विरोधी मंचाने आणि अंकुर ट्रस्टने, या चळवळीला आता यश येत आहे. लोक सहभागी होत आहे, प्रतिसाद देत आहे, कारण की लोकांना हा संदेश आवडतोय, एवढं मात्र मी म्हणेन.